उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा खुश खबर बातमी आलेली आहे मित्रांनो। आज मंगळवार 1 जुलै 2026 तुरीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने बदल झालेले असून भाव वाढलेले पाहायला मिळत आहेत। मग संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव आपल्या चॅनलच्या मधून पहा मित्रांनो। पण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ पाहायला मिळतील। पहिली बाजार समिती अकोला, लाल तुरीला आवक आली आहे 1019 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 6355 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7790 रुपये। नंतरची बाजार समिती आहे नागपूर, तुरीला आवक आलेली आहे 604 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7460 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7580 रुपये। नंतरची बाजार समिती आहे बार्शी, आवक आलेली आहे 106 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7300 रुपये। नंतरची बाजार समिती नांदेड, नांदेडला तुरीला आवक आलेली आहे 24 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे नांदेडला तुरीला 6655 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6875 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7100 रुपये। नंतरची बाजार समिती आहे सिन्नर, आवक आलेली आहे क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 5660 रुपये, सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 5660 रुपये। नंतरची बाजार समिती भोकर, आवक आलेली आहे तुरीला 13 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6770 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7020 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7271 रुपये। नंतरची बाजार समिती आहे मानवत, आवक आलेली आहे 16 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7200 रुपये, सर्वसाधारण दर 7225 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7251 रुपये। नंतरची बाजार समिती आहे मानोरा, आवक आलेली आहे 354 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 6891 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7271 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7651 रुपये। नंतरची बाजार समिती आहे मोर्शी, आवक आलेली आहे 405 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 7300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7440 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7580 रुपये। नंतरची बाजार समिती आहे अकोट, आवक आलेली आहे हायब्रिड तुरीला 525 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 6905 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7850 रुपये।